नमस्कार मंडळी, माझ्या आणखी एका मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारे स्वागत आहे. हा आहे माझ्या दिवाळीच्या अगोदरचा ब्लॉग म्हणाल तर. एक दिवस मी गेले होते घरी, कारण मला द्यायचं होतं काही सामान आणि अशी तर सुट्टी मिळत नव्हती. नाईट ऑफला संध्याकाळी मी घरी गेले होते. त्याआधी सकाळी मी मुरमुराचे पोहे, त्याला सुशीलाही म्हणतात, त्याचा नाश्ता केलेला आणि आराम केला. त्यानंतर इव्हिनिंगला घराकडे जाण्यासाठी निघले. फायनली घरी येऊन पोहोचले. ऑलरेडी इव्हिनिंगला आली होती. संध्याकाळी 9:30-10च्या आसपास ब्रह्मकमळ एक सोडून दोन दोन झाडाला छान असे उमलले होते. त्याची मम्मीने पूजा केली, मीही पाया पडले. एवढं सुंदर वाटत होतं. एक तर व्हाईट कलर माझा फेवरेट आणि एवढं सुंदर फुल उमललं होतं. खूप भारी वाटलं. राहून राहून हे फुलं उमलतात आणि मम्मी त्याची कायम मनोभावे पूजा करते. आणि आज मला योग मिळाले होते की या पूजेला मी सामील व्हावं. त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवणामध्ये सोयाबीनचा छान असा भात बनवला होता. नेक्स्ट डेला म्हणाल तर मला होती इव्हिनिंग, सो लवकरच जायचं होतं. सकाळी मम्मीने जेवणामध्ये गवारीच्या पातळ अशी भाजी आणि सोबत अळूवड्या बनवल्या होत्या. त्या माझ्या डब्यामध्ये मी भरपूर असं भरून घेतलं आणि त्यानंतर घराकडे मला निघायचं होतं. रात्री ते ब्रह्मकमळ होते ते असे छान देवापाशी ठेवले होते. घरी आले तर माझी किचू माझी वाट बघत होती. तिला थोडासा लाड केला, ओंजाळलं गोंजाळलं. तिला छान वाटतं. त्यानंतर मला जायचं होतं इव्हिनिंगला, सो मी रेडी व्हायला लागले. हा ब्लॉग असाच कंटिन्यू होईल, स्टे ट्यून आणि खूप सारी काळजी घ्या. आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय.